जे जे म्हणतात की देव आहे माझ्या समोर, ज्यांनी ज्यांनी देव पाहिला, स्वामी विवेकानंद म्हणतात, रामकृष्ण महाराज, देव जर आहे तर तो देव तुम्ही पाहिला का? आता ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांनी आता मला पाहिला नाही, तर मंडळी पाहिला नाही हेच बरोबर आहे. आता जे वर्णन चाललं देवाचं का रामाच्या शरीराचं, आता जे वर्णन तुम्ही करून मला सांगितलं, रामाचा रंग सांगितला, रामाच्या हातातलं शस्त्र सांगितलं आणि रामाचं पायांगाचं हे अवडबर तुम्ही सांगितलं, रामाचं सांगितलं, रामाच्या देहाचं सांगितलं का देवाचं सांगितलं? मग तुम्ही देव पाहिला का राम पाहिला? जे वर्णन केलं ते शरीराचं आहे का देवाचं आहे? इथं खरी फारकत. तुम्ही कृष्ण पाहिला का? त्याच्या हातात काय होती? बासरी. त्याचा रंग सावळा. तो चालायचा कसा? तळवे तळ हात बासरी. तो चालत कसा होता? आता हे वर्णन कृष्णाचं शरीराचं आहे का देवाचं आहे? हा अभंग काय म्हणतोय? बस भक्ती करणाऱ्यामध्ये साधू संतांच्या मध्ये याच विचाराची फारकत आहे. सगळं शरीराचं वर्णन करतात, सगळ्या शरीराच्या वर्णनामध्ये रंगतात, पण देव अजून समजत नाही. देव करून घेण्याची इच्छा सुद्धा लोकांची नाही. पण ज्ञानोबाने सांगितलं, बाबांनो, देव जर समजून घ्यायचा असेल तर मला एक दिवस विचार करावा लागला आणि समर्थ सद्गुरू समोर बसावं लागलं. देव समजून घेण्याकरता राम नाही, कृष्ण नाही, देव. ज्ञानदेव म्हणे मी चाळे, सद्गुरूंनी केला कोडे, माथा हात ठेविला ते पिळे पुढे पिढच वाहिले. माझ्या निवृत्तीनाथांनी मला समोर बसवलं, मस्तकाचं चाडं बनवलं आणि देव अनुभवाला आणून देण्याचं साधन म्हणजे ते बीज नाम माझ्या निवृत्तीनाथांनी मला दिलं. कसं दिलं? स्टेजवर बसून पाय घालून. बघा देण्याची पद्धत पण पहा. देव काय करत नाही, देव काय अनुभवाला येत नाही. ज्ञानोबाला मला हरिपट लिहून ठेवलाय, सगळं कम्प्लीट ऍक्युरेट लिहून ठेवलंय सगळं, पण फक्त पाठ होतो हो माझ्यासारखं. श्रीपाद भेटले म्हणून एकदम देत माझ्या, नाही तर काय ढेकळत होतो हरिपटातलं. आणि ज्या वेळेला ते दिलं, ते कसं दिलं महाराजांचं पण वर्णन करून ठेवलं. ज्ञान गुण गम्य ज्ञान देवाना
आणि कसं दिलं? उघडा उघडा ज्ञान गूढ आणि गम्य पैसोनी एकांत सुख गोष्टी सोनी एकांत एकांतामध्ये लोकांतामध्ये ही गोष्ट सांगितली म्हणजे सांगतात ते जाऊ दे मूर्ती त्यांचं काय करतात आपल्याला आपली आपण करा सोडवलं एकांतामध्ये मस्तकावर हात ठेवला ते पूड असलेलं ते शंकर भगवंताने पार्वती मातेला एकांतामध्ये दिलं तेच गुरु परंपरेनं निवृत्तीनाथाने ज्ञानोबाला दिलं आणि सांगितलं ज्ञानोबा याचं चिंतन करायचं बरं आता ते चिंतन सुद्धा कसं करायचं कसं करायचं ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी गौरी दिवाळी जपे सदा गौरी दिवाळी जपे हा पुरावा आनंदीतून आला आपल्याला अरे बाबा तुम्ही इथं बसलात किती भाग्यवान ज्ञान देवा मौन जपमाळ पायाची माळ ओढायला सांगितली ज्ञानोबानी श्रीपाद बाबांनी काय सांगितलं सांगतो बसायचा मांडी घालून बसा मांडी घालून सगळे जण डोळे बंद करा थेरी सांगितली आता प्रॅक्टिकल बघा जे श्रीपाद बाबांनी नाम दिलं चला 5 मिनिटं